नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज इथे मस्त कुरकुरीत असे मी सोया चंक्स बनवलेले आहे। करायला अतिशय सोपी रेसिपी आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते। करायला अतिशय सोपी तर आहेच, पण अगदी घरच्या साहित्यामध्ये हे सोया चंक्स तयार होतात आणि अगदी क्रिस्पी ही रेसिपी बनते। हे सोया चंक्स खायला एकदम क्रिस्पी लागतात। तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत असे हे सोया चंक्स तयार झालेले आहेत। तर सोया चंक्स बनवण्यासाठी इथे मी 1 वाटीवर इतके सोया चंक्स वापरणार आहे। तर हे सोया चंक्स आता मी इन्स्टंट बनवणार आहे, त्यामुळे मी हे आधी भिजवून नाही ठेवले। आता हे मला लगेच बनवायचे आहे, त्यामुळे मी इथे गरम पाण्यात हे भिजवून घेणार आहे सोयाबीन वडी। तर मोठ्या आकाराच्या सोयाबीन वडी मी इथे वापरलेल्या आहेत। पाणी उकळताना त्यात थोडंसं मीठ घालून घेतलं आणि अगदी 3 ते 4 मिनिटं फक्त हे सोया चंक्स या गरम पाण्यामध्ये ठेवले आणि लगेच काढून घेतले। आता थोडेसे थंड करण्यासाठी हे ठेवलेले आहेत। तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घेऊया। तर इथे 2 मोठे चमचे इतकं मी दही घेतलेलं आहे। दह्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, चाट मसाला, त्यानंतर काळी मिरीपूड घेतलेली आहे। यामध्ये मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। गरम मसाला इथे तुम्ही वापरू शकता। कसुरी मेथी थोडी इथे मी वापरलेली आहे। चवीपुरतं मीठ इथे घेतलेलं आहे। सोयाबीन गरम करत असताना गरम पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे मी आता इथे मीठ अंदाजाने घातलेलं आहे। तर 1 चमचाभर इतकं बेसन पीठ वापरले आणि 3 चमचे इतकं कॉर्नफ्लॉर घेतले। सर्व साहित्य आता व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता इथे पाणी मी थोडंसं टाकून घेणार आहे। अगदी पातळसर नाही करायचं आहे हे बॅटर, एकदम घट्ट असं सरसरीत करून घ्यायचं आहे। सगळ्या गाठी गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे पिठांमधल्या आणि एकसारखं असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता जे सोया चंक्स आहेत त्यातलं पाणी व्यवस्थित असं दाबून दाबून काढून घ्यायचं आहे। जितकं जास्त जमेल तितकं हे सोया चंक्स मधलं पाणी जे आहे ना ते काढून घ्यायचं आहे। सगळे सोया चंक्स मी इथे पिळून घेतले, व्यवस्थित सगळं पाणी काढून घेतलं आणि या बॅटरमध्ये सगळे सोया चंक्स टाकून घेतले। तर सगळीकडे व्यवस्थित असं हे बॅटर लावून घेतलं। तर बॅटर इथे थोडं पातळ वाटतंय, त्यामुळे यात चमचाभर कॉर्नफ्लॉर अजून मी ॲड करून घेतलं। व्यवस्थित असं लावून घेतलं आणि एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं। तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम देखील मध्यम ठेवलेली आहे। मीडियम फ्लेमवर हे सोया चंक्स तळून घ्यायचे आहे, अगदी हाय फ्लेम नाही करायची आहे। सोया चंक्स हे व्यवस्थित आतपर्यंत तळले गेले पाहिजे, नाहीतर आतमध्ये ते नरम राहतात आणि खायला तितकेसे चांगले लागत नाही। त्यामुळे मध्यम आचेवरच हे सोया चंक्स तळून घ्यायचे आहेत। तर सोया चंक्स हे व्यवस्थित असे तळले गेले ना की ते आपोआप असे तरंगत तेलावरती येतात। त्यानंतरच त्यांना चमच्याने हलवून घ्यायचं आहे, त्यांची बाजू पलटी करून घ्यायची आहे। टाकल्या लगेच सोयाबीन लगेच चमच्याने हलवायचे नाही आहेत। आता इथे तुम्ही बघू शकता सोया चंक्स हे व्यवस्थित असे तळले गेलेले आहे। तर एकूण मला 5 ते 7 मिनिटं हे सोया चंक्स तळण्यासाठी लागले। मंद आचेवर हे सोया चंक्स तळून घेतले मी आणि अगदी कुरकुरीत असे सोया चंक्स तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता सोया चंक्स किती कुरकुरीत झालेत। आवाज देखील एकदम येतोय, कुरकुरीत असा आवाज येतोय। तर हे टोमॅटो केचप किंवा शेजवान चटणी आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। अगदी 10 ते 15 मिनिटात ही रेसिपी तयार होते आणि हेल्दीसुद्धा आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब